गुड मॉर्निंग. डे 7 नर्मदा परिक्रमेचा. आज आपण इथे थांबलेलो होतो SM अकॅडमी म्हणून. काय होतं यार या गावाचं नाव? दावणमध्ये. आता सकाळचे वाजले 6:15. रेडी होऊन निघालोय. बघू पुढचा प्रवास 14 किलोमीटरला एक आश्रम आहे. मग तिथून पुढे ठरवू कसं करायचं. पाऊस पडून गेल्यावर मन पांगोल्यागत झाले. तसंच काय झालेलं आहे. आज रात्री पाऊस झालेला आहे भरपूर. पण आज हायवे असल्यामुळे ठीक आहे. पण या हायवेचाही कंटाळा येतो चालायला. कंटाळा करायला गाडी आहे. ते एक लोचा झाला. ट्रॅव्हल्सची गाडी पलटी झाली. भरपूर लोक असतील गाडीत. सकाळी 7:30 वाजेचा टाइम. पोलीसवाले वगैरे सगळे आलेले. MPची गाडी डावा. शेमलदा डेब म्हणून गाव आलेलं आहे. मी इथे एक बघितलं श्री श्याम नावाने आहे ना. इथे शेमलदा डेब गावाच्या एंडिंगला बालाजी आश्रम शेमलदा डेब म्हणून. इथे पुढे एक ब्रिज आहे. कोणती नदी क्रॉस होईल माहीत नाही. इथे आपल्याला मैयाने चहा पिण्यासाठी थांबवलं. संपूर्ण भारत भ्रमण हेतू तवेरा तुफान उपलब्ध आहे. बालाजी हे शेमलदा डेब गावाच्या पुढे आल्यावर हा ब्रिज. इथं डेब नदी आहे म्हणून इथं तलवाडा डेब शेमलदा डेब असे डेब नाव आहे गावाला. रवी भाई आलेले नर्मदे. तलवाडा गावात निघाल्यानंतर अजूनही हायवेवरच आहे. आज काय असं विशेष काय वाटत नाही आहे. म्हणजे आजूबाजूला शेती काही नाही का, फक्त हायवे आणि चालत राहायचं. हा एवढा प्रवास बोर होतो. ते खेड्यापाड्यातच चांगलं. ते हायवे नको, गाड्यांचा गोंगाट. आज पैसे खर्च केले. मागे तलवाडा गावाचे अमूल दूध. आज बाकीच्यांचा उपवास आहे त्याच्यामुळे ते काय कुठे थांबत नाही आहे. मी थांबत नाही. चालत मस्त दूध बॉटल घेतली. एक अमूल दूध घेऊन टाकलं. तर बघू घरमध्ये. अहो तुम्ही त्याला काय वेद बोलायला लावताय का? निवृत्ती हो. चला तिकडे चला. बोला 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 वेद बोला. नाही बोलणार नाही म्हणतो. बोला माऊली बोला. मैया बोल. बडेर गावात पोचलोय. इथं आई माताजी मंदिर.
फतेपूरमध्ये येतं. आणि या बाबांनी आपल्याला चहा प्रसाद दिली, त्यांच्या खूप खूप धन्यवाद. बाबाजी नमस्ते. नर्मदे हर. नर्मदे. या ठिकाणी आलो होतो आपण, बालाजी रिफ्रेशमेंट हा हायवे आहे. आणि आता आपल्याला जायचं इकडे फतेपूर अंगड. नर्मदे. 11:30 वाजले. मंडवाडा ब्रिजवर पोचलो आपण. मंडवाडा गाव गेले मागे. आणि इथे एक शिवालय मंदिर. आता आपण तिथे जाऊ. तिथे जाऊन आराम करू थोडा वेळ. 11:30 वाजले. आता ऊन तापायला लागला. रवी भाई समजून घ्या. नर्मदे हायवेच्या लगत आहे. हां, हे मंडवा गावातला आश्रम. इथे वरती शिवालय मंदिर आहे. मी खाली आलो. छान बनवलेलं आहे. म्हणजे काय नदीच्या किनारी आहे. नदी कोणती अजून नाव नाही समजलं. विचारून बघू, समजलं तर सांगू. नाही तर मंडवा गावाच्या ब्रिजपासून खालीच नर्मदे. हे असे नॉर्मल रस्त्यावर सुद्धा खूप जपून पाय ठेवावा लागतो. पायाला खडे टोचले का आजी बाबा सब याद आते फिर. हे वरती मंदिर आहे, शिवालय. मंडवाडाच्या आश्रमात म्हणजे ते शिव मंदिर होतं. तिथे 2:30 वाजेपर्यंत थांबलो. मस्त एक झोप सोडली. आता वातावरण थोडं शांत झालंय. आता वाजले 3:45. 3-4 किलोमीटर आलोय तिथून. इथून बडवानी आहे 24 किलोमीटर काहीतरी. बघू कधी पोचू आपण. नर्मदे हर. मैयाचा किनारा कधी येईल तीच वाट पाहत. चकेरी गावात पोचलो. एक चहा प्रसादी घेतली. एक अन्नपूर्ण अन्नक्षेत्र होतं तिथे. आता सावली लागली. टोल रोड संपल्यापासून आहे ना अशी सावली भेटली ना मजा आली. नर्मदे. सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांचे इथे बाकडे लावलेले. 5 मिनटं इथे आपण आराम करू आणि मग सुरुवात करू. आता संध्याकाळचे 5:15 झाले. आपण पोचलोय सरस्वती विद्या मंदिर अंजड गावात. नर्मदे हर. नर्मदे हर. आता एक बाबाजी इथे बसलेलो होतो. एक बाबाजी आले. त्यांनी केळीचा प्रसाद दिला आणि आवर्जून सांगितलं हे नॉर्मली पिकवलेले केळे आहेत. हे कार्बाईन लावलेलं नाही आहे. झाडावर पिकलेले केळे नक्की खा. नर्मदे हर. नर्मदे हर. सुंदर असा सनसेट होतोय. तीन 4 दिवसानंतर पहिल्यांदा बघायला भेटला सनसेट. नाही तर खूप आवडतो मला सनसेट पाहायला नेहमीच. लोक म्हणतात नर्मदा परिक्रमेत अश्वत्थामा भेटतो, अश्वत्थामा भेटतो. मी अश्वत्थामा बरोबर घेऊन आलोय. देखो मेरे अश्वत्थामा. मला शोधायची गरज नाही रस्त्याने अश्वत्थामाला. अश्वत्थामा डायरेक्ट माझ्या बरोबर आहे. नर्मदे. नर्मदे हर. अंधार येत असेल व्हिडिओ. तर आता वाजले रात्रीचे 9. आजचा ब्लॉग इथेच संपतोय.
आज आपण 27 किलोमीटरच्या आसपास चाललो. पावसाळ धर्मशाळा म्हणून आहे आणि जड गावी, तिथे आपण स्टेला थांबलो. आजच्या संध्याकाळच्या जेवणाला होतं दाल, रोटी, भात, हिरवी मिरची, शेंगदाण्याची चटणी आणि भात सांगितलं. नर्मदे ह्या उद्या सकाळच्या व्हिडिओ भेटू.